तिन्ही सर्व लागू आहे. थर्ड रेड सुपर टेकल ऑन. दोन्ही साइडला लाईनमेन राहा. सिंगल पॉइंट पाथरगाव. चलानो एर्गोमेंट एक जण बोलत पाथरगाव. आणि संघात वापस महोजा संघाचा एक धुरंधर खेळाडू. झुंझुनी खेळी आहे. बोनस काढण्याच्या तयारीमध्ये. आता तेवढाच अनुभव पंचाकडे. चांगला प्रयत्न करतोय. 7 नंबर यावेळेस मात्र जिंकण्याच्या प्रयत्नात मात्र तेवढंच डिफेंड मजबूत इथे पाथरगाव आणि या संघाचं. एक अतिशबाजी झुंझुनी खेळी आहे. थर्ड रेड सर्व चालू आहे का सध्या. परत 3 पॉइंट दिले आता मला असं वाटते. 5 आणि 0 असा स्कोर. आणि यावेळेस बघूया सिंगल पॉइंट लागण्याचा प्रयत्न आणि 2 पॉइंट. क्या बात आहे. 2 पॉइंटने आपल्या संघाचं खातं खोललं महोजा संघाने. कबड्डीच्या महासंग्रामामध्ये कधी पण आदली बदली होऊ शकते. ते बाहेर करण्याचा प्रयत्न बघूया पंचाने. परत बॅक टू बॅक मुतोड जवाब. 2 पॉइंट पाथरगाव. भांडेगाव आणि सावा तयार रहा. एक मजबूत सामना, एक मजबूत प्रयत्न दोन्ही संघाच्या माध्यमातून. जो संघ या सामन्यामध्ये जिंकणार तो जाणार फायनल मध्ये. जो संघ या सामन्यामध्ये जिंकणार तो जाणार फायनल मध्ये. जगदंबा आणि जबरदस्त याला म्हणतात रेडर. मस्त हसला. खूपच चांगला प्रयत्न चालू आहे दोन्ही संघाच्या माध्यमातून. असते आयोजकांनाही वाटते की आपल्या गावात सामने चांगले व्हावं. प्रेक्षकांनाही वाटते आपल्या डोळ्याची पारणे फिटावं. आणि त्यामध्ये जर चिटिंग मॅच कॉपरेट जर झाला तर काय करावं आयोजकांनी. त्यामुळे कृपया करून मॅच कॉपरेट करू नका. चिटिंग करू नका. इमानदारी खेळा. गावाचं नाव कमवा. स्वतःचं नाव कमवा. खूपच तुल्यबळ बोनस प्लस.
चांगली सुरुवात दोन्ही संघाच्या माध्यमातून चाललेली आहे. 13 पॉइंट बनले इथे आणि परत सिंगल पॉइंट मिळाला. 14 पॉइंट घेऊन खेळतोय थर्ड रेड. थर्ड रेड डू ऑर डाय. खूपच जबरदस्त प्रयत्न करतो. आणि रनिंग हँड टच मध्ये मौजा संघाने पॉइंट मारला. 3-4 पॉइंट इथे मौजा संघ घेऊन खेळतोय आणि 15 पॉइंट पाथरगाव. सावा आणि भांडेगाव या दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. सावा आणि भांडेगाव या दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. तीसशे बाजी मध्ये सामना आहे. जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये जाणार आणि जो संघ हरेल तो बाहेर. अब करो या मरो. अब करो या मरो. रेडवर ध्यान ठेवा. आणि आमचे मुन्नीर पठाण सामाजिक कार्यकर्ते यांचं या ठिकाणी आगमन. क्या बात है. सुहा बबुल की दो दिन तुम्हारा मुन्नीर पठाण. क्या बात है. व्हेरी हॅपी नाईस डे. महाशिवरात्री हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. चला हनुमंती सरला हे तरी माहित झाले की मधुकरला इंग्लिश येते. आणि यावेळेस मात्र जबरदस्त डिफेन्स. सिंगल पॉइंट आणि थर्ड रेड डू ऑर डाय. आणि त्याच्या मारून रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न बघूया. पंचाचा निर्णय. एक सुपर हेड तर मिळालीच मात्र प्रेशर एवढं मोठं वाढलं. मौजा संघ एक तुल्यबळ संघ आहे बघा. नाकाबंदी. बॅक टू बॅक रेड ब्लॉक. बॅक टू बॅक पॉइंट पाथरगाव. बड़ा झटका. 1+2 3 4. एक लंबा और एक बड़ा झटका. 23 पॉइंट बना के खेल रही है 73. इस बार भी लीडर स्लिप हुए. सिंगल पॉइंट पाथरगाव.
चांगली सुरुवात. चांगला खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून आहे. एक आतिषबाजीची लढत आणि यावेळेस पॉइंट मिळेल. सगळं सगळं लावा, सगळं लावा. या ना. खूपच जबरदस्त सामना. 6वा आणि भांडेगाव यानंतर दोन्ही संघाने किट करून तयार राहावं अशी विनंती पंच कमिटीची आहे. जबरदस्त पकड, रेड आउट, पॉइंट मिळाला पाथरगाव या संघाला. थर्ड रेड यू ऑल डाय. लास्ट 5 मिनिट. शेवटच्या 5 मिनिटाचा खेळ आहे. याची चिमणी उडाली भरभूर आणि पोपट सटकला. चकमक चकाक की चकमक चकाक. कबड्डी मध्ये काय होऊ शकते मुनीर पठाण सर? मला माहिती आहे तुम्ही एक माजी खेळाडू आहात. बऱ्याच ठिकाणी तुम्ही मॅचेस खेळले. खूप मोठा अनुभव तुमच्याकडे कबड्डीचा आहे आणि मीही खूप कबड्डी खेळली. बाळू पाटलाला माहिती आहे माझी पकड कोणच केली नाही. आपली पकड आतापर्यंत झाली नाही सरपंच आहे. हा क्या बात है. सुपर रेड झाली. खूपच चांगला खेळ. खूपच चांगल्या प्रयत्नातून एक इतिहास रचण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे मोजा संघ. शेवटचे 3 मिनिट. 29 पॉइंट पाथरगवान आणि 5 मोजा. चांगला जबरदस्त सामना आणि यावेळेस मात्र डिफेंड लावण्याचा प्रयत्न बघूया. पंचाचा निर्णय. रेड आउट. सिंगल पॉइंट पाथरगवान.